घेत नाही, असा कसा घेत नाही, कामगार एक चुकीचा आणि असा कसा घेत नाही, एक चुकीचा, कामगार एक चुकीचा। भारतीय राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग टोल नाक्यावरील सुमारे 250 संतप्त कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जोरदार निदर्शने केलीत। यावेळी कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले। या निवेदनातून त्यांनी न्याय न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा गंभीर इशारा दिला आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग टोल नाक्याच्या संदर्भात दर 2 वर्षांनी निविदा काढण्यात येते। यंदा काढलेल्या निविदेत या टोल नाक्यावर कामाला असलेल्या सुमारे 250 कर्मचाऱ्यांचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही। या टोल नाक्यावर विविध सेक्शनमध्ये सुमारे 250 कर्मचारी कामास आहेत। 15 वर्षांपासून हे कर्मचारी एकाच ठिकाणी काम करीत आहेत। एवढी प्रदीर्घ सेवा झाल्यानंतर नवीन निविदेनुसार निम्मे कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येणार आहे। त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे। बऱ्याच कर्मचाऱ्यांचे वय झालेले आहे। या वयात इतरत्र नोकरी देखील मिळणार नाही, म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। शुक्रवारी संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले। या ठिकाणी त्यांनी जोरदार निदर्शने करीत जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले। कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास भविष्यात रस्ता रोको सारखे तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा गंभीर इशारा संतप्त कर्मचाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला। नाक्यावरील अमर कैलास शर्मा रूट पेट्रोलिंग मॅनेजर म्हणून काम करीत आहे। ज्या राष्ट्रीय महामार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्गांनी जी आता निविदा नवीन काढली आहे, सर्व कर्मचाऱ्यांच्या काढलेली नाही। कारण की येत्या 15 वर्षापासून आम्ही सर्व कर्मचारी जवळजवळ ऑपरेशन विभाग आणि मेंटेनन्स पेट्रोलिंग विभागामध्ये 250 कर्मचारी कामास आहे। या निविदेमध्ये स्टँडर्ड बीओकी म्हणून सण काढण्यात आला आहे नॅशनल हायवेनी। यामधील असं कोणत्याही कर्मचारीचे आश्वासन दिलं नाही की हे कर्मचारी इथं पुढील काम करतील। आता आम्ही जवळजवळ 15 वर्षापासून या टोल नाक्यावरील काम करीत आहे। जीवनाच्या पहिल्या पायरीपासून आम्ही तिथे कामाला लागलो, परंतु आज नॅशनल हायवेनी जसं इंडोनेशियावरती बॉम्ब टाकला त्याप्रमाणे आमच्या टोल नाक्यावरती बॉम्ब टाकून दिलाय। आज आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची 250 कर्मचाऱ्यांची पोटमारीची वेळ आलेली। नवीन बीओकी काढलं, त्याच्यात ना टोल ऑपरेशन विभागामधील कर्मचाऱ्यांचा विचार केला गेला नाही, ना पेट्रोलियम ऍक्सिडेंट अपघात विभाग यामध्येही कर्मचाऱ्यांचा विचार केला नाही झालाय। फायर ॲम्ब्युलन्स क्रेन या 3 अत्यावधिक सुविधा होत्या, पॅन इंडियाला त्यांनी सोपून दिलं आणि त्यामधील त्यांनी असं दाखवलं की तुम्हाला ह्या गाड्या पुढील चालवायच्या आहेत किंवा नाही चालवायच्या आहेत। फायर ही जवळजवळ लळिंग टोल प्लाझाच्या जवळ जे फॉरेस्ट ऑफिस आहे, MIDC इंडस्ट्रियल एरिया आहे, आम्ही तिथं तात्काळ सुविधा प्रोव्हाइड करतो। जी नगरपालिकाची गाडी येईल त्याच्या अगोदर आमची गाडी तिथं तात्काळ पोहोचते, तरी त्यांनी त्यांचा विचार केला नाही। अपघातामध्ये ॲम्ब्युलन्स ही गाडी ही जी अशी आहे की तीही तात्काळ कॉल येताबरोबर आमचे कर्मचारी तात्काळ त्या तिथं पोहोचतात। या कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही। राहिली ऑपरेशन विभागाची, 15 वर्षापासून आम्ही या टोल नाक्यावरील ऑपरेशन विभागामध्ये काही कर्मचारी आमचे 160-68 कर्मचारी तिथं काम करीत आहेत। जेव्हा टोल नाका चालू झाला तेव्हा हे कॅश गाड्या वगैरे हे पास होत होते। आता हे नवी डिजिटल फास्टॅग म्हणून ही सिस्टम प्रणाली आली। या फास्टॅगच्या प्रणालीनुसार नॅशनल हायवेने या गोष्टींचा फास्टॅग संदर्भात समजून सण हा बीओकी बनवलाय। अक्षरशः फास्टॅग आल्या कारणानं कर्मचारींचा चुराडा झालाय, उपासमारीची वेळ आलेली। या उपासमारीच्या वेळेस आता आम्हाला न्याय मिळाला हवा। माझं नाव चेतन नंदकिशोर गवळी। आम्ही 200 ते 250 कर्मचारी गेल्या 16 वर्षापासून धुळे टोल प्लाझा इथं कार्यरत आहोत। आज अचानक दरवर्षी 2 वर्षांनी टेंडर बदलत राहते,
पण आज अचानक टेंडर बदललं. टेंडरमध्ये असा बदलाव करण्यात आला की तुमच्या 200 ते 250च्या कर्मचाऱ्यांमधून डायरेक्ट तुम्हाला अर्धे ठेवण्यात येईल. अर्धे ठेवण्यात येईल म्हणजे अचानक आमच्या पोटावर उपासमारीची वेळ आलेली. त्याकरता आणि हे फास्टॅग आल्यामुळे हे सर्व झाले असल्या कारणामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात इथे आलेलो आहे. तरी आमची कलेक्टर साहेबांनी या गोष्टीची दखल घेऊन आमच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत राहून आम्हाला मार्गदर्शन करावे आणि आमच्या पाठीशी न्याय मिळावा द्यावा. न्याय नाही मिळाला तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू व टोल बंद करण्यात येईल.